आज मी खिचडीची रेसिपी बनवणार आहे। साहित्य बघूया। ही आहे मिरची बारीक केलेली, हा आहे शेंगदाण्याचा कूट, जरा मोठासाच ठेवलेला आहे म्हणजे छापूला छान वाटतो। हा आहे बटाटा, मध्यम आकाराचा बटाटा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, तेलात तळून घ्यायचा आता। हा आहे शाबू, 2 तास भिजवून घेतलेला आहे। हा आहे पावशेर। तेल टाकते, आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं। आता बटाटा टाकून घेऊ आपण। तेल गरम झालेलं आहे, बटाटा असा छान तळून घ्यायचा तेलात। थोडंसं मीठ टाकून घेऊ, म्हणजे बटाट्याला चव लागते। आता आपला बटाटा छान तळलेला आहे, शिजलेला आहे। आता आपण मिरची टाकून घेऊ। मिरची आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो, तिखट कमी जास्त। आता आपण खिचडी टाकू। आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकून घेऊ। आधी आपण टाकलेले बटाट्याला आता थोडंच टाकते। टाकून घेऊ, चांगलं हलवून घेऊ आणि झाकून ठेवू। 5 मिनिटं झाकून ठेवू आणि अधून मधून हलवून घेऊ। आता झाकण काढून बघू, आता हलवून घेऊ। आता बघा कसं छान खिचडी।